संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधानाचे अमृत महोत्सव दिनानिमित्त संविधान जागर यात्रा प्रारंभ दिनांक 9 ऑगस्ट 2024 ते 8 सप्टेंबर 2024 सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी दादर या ठिकाणी होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा जाणार आहे। या संविधान यात्रेचे सोलापुरात दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता आगमन होणार असून सकाळच्या सत्रामध्ये शहरातील मान्यवरांच्यास गाठीभेटी व चर्चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्यानंतर सायंकाळी 4 वाजता सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल व सायंकाळी ठीक 6 वाजता न्यू बुधवारपेठ बॉबी चौक येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। तरी या संविधान जागर यात्रेच्या कार्यक्रमात शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संविधान जागर समिती सोलापूर व भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर यांच्या वतीने करण्यात येत आहे। या पत्रकार परिषदेस भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, संविधान जागर समिती महाराष्ट्र संयोजक राजाभाऊ माने, सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रवीण कांबळे, सरचिटणीस अनुसूचित जाती महेश बनसोडे, अनुसूचित जाती शहराध्यक्ष मरेप्पा कंपल्ली, अजित गायकवाड, गौतम कसबे, समाधान आवळे, अनंत गोडलोलू, सागर मोगळे आदी उपस्थित होते। आंबेडकरी चळवळीतील आणि विशेषतः SC ST प्रवर्गामध्ये जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत, जे काही पुरस्कार प्राप्त माध्यम आहेत, अशा लोकांच्या गाठीभेटी चर्चा या अनुषंगाने या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर दुपारी 4 वाजता सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन होईल। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता एक छोटासा देणगीदान कार्यक्रम आणि 6 वाजता त्या ठिकाणी संविधान जागर समितीच्या वतीनं एक कार्यक्रम म्हणजे त्या ठिकाणी व्याख्यान या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर एकूणच हा कार्यक्रम अशा पद्धतीने आहे। हा कार्यक्रम घेण्यापाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे, या संविधान जागर समिती या महाराष्ट्रामध्ये स्थापन होत असताना एकूण महाराष्ट्रातील जवळजवळ 250 आंबेडकरी चळवळीशी निगडीत असणाऱ्या ज्या विविध सामाजिक संस्था आहेत, अशा सामाजिक संस्था मिळून ही समिती स्थापन झाली। त्याचा उद्देश असा होता की संविधानाविषयी जनजागृती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणं। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या जवळजवळ 6 महिन्याच्या पासून आणि विशेषतः सोलापूर लोकसभा आणि भारत या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान काही पक्षाकडून, काही समाज घटकाकडून या ठिकाणी असा एक अफवा पसरवली गेली की भारतीय संविधान या ठिकाणी बदललं जाणार, परंतु हे संविधान बदललं जाणार नाही याची माहिती देण्यासाठी, या अनुषंगानं जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी ही जागर समिती संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी कार्य करते। आणि या समितीच्या वतीनं संविधानाविषयी जनजागृती घडवून आणणं, संविधानाची माहिती देणं, या संविधान बदललं जाणार नाही हे तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठी ही आणि वेगवेगळ्या कुणी जरी मनात आणलं तरी संविधान बदलू शकत नाही आणि संविधान कसं बदलू शकत नाही याची जागृती करणं, लोकांपर्यंत हे विषय पोहोचवणं हा मुख्य उद्देश याच्यातला आहे। आणि संविधान तयार झालं म्हणजे असंच तयार झालं नाही, आणि संविधानावरच आपला देश चालतो आणि हा देश चालायचा असेल तर संविधानावरच चांगल्या पद्धतीने चालू शकतो। या माध्यमातून जागर केला जाईल अशा म्हणजे वेगवेगळे समाजाचे घटक असतील, त्यांना भेटणं असेल, मान्यवरांचे विचार घेतले जाणार आणि या सगळ्या संदर्भात एक आपल्या शहराची एक समिती स्थापन केली, या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जाईल 17 ऑगस्टला। मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की बुधवारपेठमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। म्हणजे ही यात्रा बुधवारपेठेत जाईल, त्याचा समारोप शहराचा तिथं होईल, जेणेकरून सगळे विचारवंत तिथं आपले विचार मांडतील, काही गुणवंतांचा तिथं सत्कार होईल आणि त्यानंतर ही यात्रा पुढच्या मार्गस्थ होईल, कोल्हापूरसाठी जाण्यासाठी मार्गस्थ होईल, धाराशिवला जाणार आहे। तरी माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती की जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि हे विचार ऐकण्यासाठी यावं अशा आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने